आता परिस्थिती अशी झालेली आहे, आत्ताच इथं जाहीर केल्यामुळं रोज 5-5, 6-6 ठिकाणी आरती करूया म्हणून सगळ्या मंडळांच्या मागण्या होत आहेत। उद्या सोना मारुती चौक असू देत, उभा मारुती चौकामध्ये असू देत किंवा उमा टॉकीच्या चौकात असू देत। याबरोबरच कोल्हापुरातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये सुद्धा मग मोरेवाडी, सरनोबतवाडी, कन्हेरीमठ वगैरे अशा सर्व ठिकाणी सुद्धा उजगाव, पाचगाव या ठिकाणी आरतीसाठी मागणी आलेली आहे। याचाच अर्थ कोल्हापूरच्या जनतेला हे झालेलं कृत्य पसंत नाही आहे, चुकीचं आहे, हे सर्व जनतेनं मान्य केलेलं आहे। आणि 75,000 मतं या आमदारांना दिलेले आहेत। नुसतं आमदार नाही तर 75,000 लोकांचा अपमान आहे। लोकप्रतिनिधीची अशी वागणूक देणं म्हणजे आमच्या सर्वांचा या ठिकाणी प्रशासनानं अपमान केलेला आहे, ह्याचे फळ त्यांना भोगावे लागतील। आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने प्रशासनानं पोलीस खात्यानं गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आणि आज या ठिकाणी शिवसेना, हिंदुत्ववादी संघटना व सर्व आमदारांची हितचिंतक यांच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिराला आज या ठिकाणी आम्ही महाआरती केलेली आहे। या महाआरतीचा उद्देश असाच आहे की आमदारांच्या प्रकृतीमध्ये त्यांना चांगलं स्वास्थ्य लाभो आणि प्रशासनाला, पोलीस खात्याला सद्बुद्धी देवो अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही या गणेशाच्या ठिकाणी केलेली आहे। कारण हा जो विषय आंदोलनाचा जे किंवा कारवाईचा झाला ते गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हा निर्माण झालेला। वास्तविक पाहता दरवर्षी स्वागत कक्षामध्ये थांबून आमदार सर्व मंडळांचे स्वागत करत असतात। हा हिंदूंचा सण आहे, आमचा सण आहे आणि या सणामध्ये कुठलीही गालबोट लागावं असं आम्हाला वाटेल काय? या मिरवणुकीमध्ये पोलिसांच्या अंगावर धावून केसेस दाखल करून घ्यायची कुणाला हौस होती काय? परंतु पूर्व कट रचून आमदारांना यामध्ये मुद्दा म्हणून गोवायचं याच हेतूनं कट रचून आमदारांच्या बूथ ठिकाणी आल्यानंतर जाणीवपूर्वक पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि लाठीचार्ज केला। मग लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी त्यामध्ये सहभाग घेतला, लाठीचार्ज करू नका म्हटले आणि त्यामध्ये बोलताना 2-3 गोष्टी काही असतील त्या आमदाराच्या अधिकाऱ्यांना बोलले असतील, परंतु त्याचा चुकीचा अर्थ काढून आमदारांच्यावरती चुकीची 333, 354 सारखी कलमं लावलीत। हे अत्यंत चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे। सरकार आज आहे त्यांचं, उद्या नसणार आहे। आमचंही सरकार येईल, परंतु चुकीच्या पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करू नये अशी आमची या सरकारला विनंती आहे। परंतु येणाऱ्या भविष्यकाळामध्ये 2014 असतील की लोकसभा असतील, विधानसभा असतील, या निमित्तानं आमदारांचं कुठे बदनामी झाली नाही, आमदारांचं कुठं खच्चीकरण झालं नाही। उलट चौकात जनता, म्हातारी कोतारी, महिला सर्वजण आज या ठिकाणी आमदारांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देतात, त्याचा निषेध करत आहेत आणि याचं प्रत्यय 2014ला दिसून येईल। या पोलीस प्रशासनानं अजूनसुद्धा वेळ गेले नाही, पोलीस प्रशासन असेल किंवा शासकीय अधिकारी असतील, यांनी झालेला गुन्ह्याचा संपूर्ण तपास करावा म्हणून कालच कलेक्टरना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कलेक्टरांनी या बाबतीत विशेष तपासाची मोहीम राबवलेली आहे आणि तपासांती निश्चित कळून येईल आणि कोर्टामध्ये तर कुठलाच या गुन्हा टिकणार नाही। भगिनीचा विनयभंग करायला या ठिकाणी हजारो भगिनी रोज उठून रस्त्यावर आमदारांच्या समर्थनात आहेत। हे काय दिसत नाही काय कळत नाही काय? त्यामुळं झालेला प्रकार निंदनीय आहे। यामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल, दोन्ही पक्षाचे सगळे आमचे आमदार, आमचे नेते या प्रश्नावरती निश्चित आवाज उठवतील आणि झालेला प्रकार हा पुन्हा एकदा आम्ही या वतीनं निषेध करतो आणि यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही। रोज आमदारांच्या पाठीशी राहून वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करू। जोपर्यंत आमदार बाहेर येत नाहीत तोपर्यंत कोल्हापुरातली जनता ही स्वस्थ बसणार नाही। या सर्व आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या ठामपणे पाठीशी आहोत आणि पुन्हा एकदा आमदार 2014च्या निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून येतील यामध्ये आम्हाला कुठली शंका नाही।